तर नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आज आलो आहे आंबे आणि काजू लावायला। तर तुम्हाला आजची व्हिडिओ ही आंबे आणि काजू लावतो कशी ती बघायला मिळेल। तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि चला जाऊया आपण आता आंबे आणि काजू लावायला। कसे लावतो ते बघा। आता काजू लावायला सुरुवात करतोय। इकडून पहिला प्लास्टिक फाडून घेतोय, जो प्लास्टिक असतो तो। आतमध्येच काढायचं नाही तर पावडर प्लास्टिकला जाईल। बाहेर काढायचं त्याचं ब्लेड काढ, ब्लेड हाताला लागल। तिथंच उभी ठेवला असं। आता मामाचे लावते असं। ब्लेड बाया हरवणार आहे ब्लेड। गलम लावायचा आहे। मला पण माती बरी सोड फुल वर कर। वाईट खाल्लं खाल्लं दाबा दे, एकदम हलकट ठेव नको, कधी डुकरा बिकरा घुसतील। पावडा निघतोय। ब्लेड नहीं काप। घमेला होता। मंडळी इकडे
हे बघा सर्व कामं करतायत. बघा इकडे आई कलम लावते म्हणजे आंबा. हे बघा इकडे आंबा लावलाय, इकडे ताई काजू लावते. हे बघा आणि बघा इकडे असे काजू लावून झालेत. हे बघा इकडे असे काजू लावून झालेत, इकडे आंबा लावलाय, इकडे काजू लावलेत आणि अजून तिकडे असे खड्डे मारलेत, अजून लावायचे आहेत काजू. तिकडे खालपर्यंत तिथपर्यंत लावायचे आहेत. तिकडे चालू आहे काम. हे बघा तुमची पण कोणाची पडीक जागा असेल तर नक्की काजू आंबे लावा, पण कोणाला विकू नका. आज जर झाडं लावली तर तुमच्या पोरावालांना उपयोगी येतील पुढे आंबे काजू लावले तर. अशी पडीक जागा असेल तर काजू आंबे लावा नक्की, पण कोणाला परप्रांतीयांना विकू नका, नाहीतर आपलीच जागाने आपल्यालाच परप्रांती व्हायला लागेल. तर अशी झाडं लावा नक्की, आपली स्वतःची जागा असेल तर. इकडून बघा कसं वाटतंय काजू लावलेत ते, लय भारी वाटतात ना. बघा अजून काम चालू आहे. बघा लय भारी वाटतात काजू लावल्यावर. थोडे इकडे पाणी आहे, ते उपलीचं पाणी आहे त्याच्यामुळे लावू शकत नाही. अजून बाकी खाली खड्डे आहेत, इकडे उपलीचं पाणी आहे. बघा बघा हा पियाचा पाणी उपलीचा ओरिजिनल. आणि बघा तिकडे कलम लावतायत आता. इकडे सर्वीकडे खड्डे, इकडे नाही, इकडे पाणी येतो, पाणी उपसायचं आता, पाणी काढून टाकायला लागेल. इकडे बघा तिकडे बघा कसे लावते. बघा इकडे अशी पावडर टाकले. बघा अशी पावडर टाकले आणि आता माती टाकेल. थोडे पाणी आहे ना त्याच्यामुळे. थोडा पाला म्हणजे खत म्हणून पाला टाकलाय, म्हणजे कुजेल थोडा. कुजला की चांगला मस्त खत होईल त्याचा. बघा इकडे आता काजू लावायचे. कसा लावलाय कलम मस्त. बघा थोडासा आता ठेवलाय. तो ब्लेड आहे बघ तिथे मागे, तो मातीत टाकते. इकडून टाक, नाही तर ह्या साईडलाच येईल. ती माती टाक तिकडची. ती तिकडे तिला माती घेते त्या काजूला.
बघा अशी झाडं लावतोय. आतापर्यंत किती झाली आपली लावून? 40 काजू, 40 काजू लावून झालेत आणि 4 आंबे. अजून एक आंबा तिकडे ठेवलाय तो अजून कलम लावायचा आहे. आणि 45 काजू, 40 लावून झाले, अजून 5 लावायचे. बघा इकडे आहे काय ते, तिकडे 2 आहेत, म्हणजे 3च अजून आहेत. हा एक लागतोय. 3 काजू आहेत अजून. टोटल 45 काजू आणलेले आणि 5 आंबे आणलेले, म्हणजे टोटल 50 आणलेले. इकडे मम्माच्या यायला होते. माती उभारले म्हणून तू वडा सारंगी येते. हा पावड्या मग आता जड बसल्या किती, पाऊस पडता किती. जड किती पाऊस पडता किती. उंबारले म्हणून एवढी हलकी येते. तरी जड बसले. कशी म्हातारी झाले तरी काम करताय. म्हणजे पहिले काजू आलं ना की तूच ये काढाय. हा हे काजूवर काजू आलं ना की तूच ये पहिली बी तुला. हा हा काय पहिली बी तू काढाय. हा असशील तू काय 80 वर्ष 80-100 वर्ष जगशील ते काय. आम्ही कोरोनाची लस घेतली अहो. मी पण हा पावसामध्ये ना हा लटकटीत होत. हा आम्ही चिकले आणि परत आम्ही लय घेतले हो. तू एकच घेतले. 2 मग तरी जगशील. आम्ही 3 घेतले हो. तू जगशील. तू 100 वर्ष जगशील. विकूला कुणी धारकाचा. इकडे असे आता काजू लावून झालेत. हे बघा असे पूर्ण काजू आणि आंबे लावून झालेत. इकडे बघा कोणी यायला नको डुक्कर वगैरे सालजीव म्हणून. हे बघा बावला बनवलाय कसला पिशवीचा. हे बघा इकडे असे काजू लावलेत. तिकडे खालपर्यंत लावलेत सर्व काजू. बघा जनावर यायला नको म्हणून गावठी उपाय. हे बघा साड्या लावलेत जुन्या. इकडे सर्व जनावर वगैरे कोणी यायला, डुक्कर वगैरे कोणी यायला नको ना म्हणून इकडे असं ही ठेवलंय. साड्या लावलेत. आणि हा बघा इकडे अशी कुंपण आहे. हा बघा असला भारी वाटतंय. आता लय भारी वाटतंय. मस्त. हे बघा मस्त असे काजू लावलेत. हे बघा कसला भारी वाटतंय. आता इकडून तो वरतून काढलाय. बघा किती भारी वाटतंय. आता तुमच्याकडे पण अशी जर पडीक जागा असेल ना तर आंबे काजू नक्की लावा. कारण का आपल्या पुढच्या पिढीला तरी उपयोगी येतील. लोकांना जमिनी विकू नका. जमिनी विकले तर आपणच आपल्या इथे परके होऊ. तशी कुंपण घातले इकडून बाहेरून. हे बघा काम चालू आहे इकडे. कुंपण घालायचं सर्वीकडून पॅक केलंय. आता फायनली काम झालंय सर्व. तर एवढं हे जी येण्या जाण्याची हे वाट आहे तिला थोडं हे करवंदाचं ही आहे त्याने पॅक करायचं आहे. चला तर मंडळी आता व्हिडिओ संपवतो. तर हे बघा इकडे मागे बघू शकता तर सर्व काजूची आंब्याची झाडं लावलेत. तर आजची व्हिडिओ ही आपली काजू लावण्याची होती.
तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती नक्की आवर्जून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला तर टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.